तर कार्यकर्त्यांचे हातपाय पहिल्या दिवशी लागले असते. आणि मी त्या दिवशी कार्यकर्ते साहेबांना सांगितलं, निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं, तो बाळा माझ्याबरोबर की हा खडकावर डोकं आपटण्याचा प्रकार आहे. परंतु पक्षाचा आदेश आहे, मी निवडणूक लढवणार आहे. 22,000 नावं जर खोटे असतील तर कोण माहिती आले का तो उभा राहील? त्याला माहिती याच्यात 20 आणि 22,000 नावं एक्स्ट्रा आहे आणि तरी तो उभं राहतो निवडणुकीला. एखादं डोकं फिरलं पाहिजे. परंतु आपण जे आहे निवडणुकीचं प्रकरण केलं पाहिजे. यांनी मला सांगितलं होतं, तुम्ही 9,000 सालची यादी चेक करा, डिलिटेडची शिक्के त्याच्यावर. तेव्हाच्या अधिकाऱ्यांना डिलिटेड शिक्के मारतायत, त्यांना नाही मारतायत. यांच्या कुठं पार्ट्या झाल्या, यांच्या कुठं मिटिंग घातलेल्या सिन्नर तालुका मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याचा मुख्य हेतू असा होता की गेली वर्षानुवर्ष निवडणुकांमध्ये मार्केट कमिटीच्या यादीमध्ये, मतदार यादीमध्ये काही 9-10 विकास सोसायट्यांची बोगस नावं समाविष्ट केली जायची आणि निवडणुका लढवल्या जायच्या. परंतु त्या सर्व मतदार यादीवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मतदार यादीतली साधारणपणे 83 मतदारांची नावं ही कमी करण्यात आली आहे. हे सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातल्या जनतेला कळावं यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्याचबरोबर सोमठाणे शेतकरी सोसायटीची जी नावं अजून समाविष्ट आहे त्याचाही मुंबई हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केलेली. मतदानाच्या 5 दिवस अगोदरपर्यंत ही नावं कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे जे काही आपण ज्याला म्हणतो की बोगस मतदार समाविष्ट करून निवडणुका जिंकण्याचं जे काही षडयंत्र रचलं जायचं त्याला आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आळा बसेल आणि येणाऱ्या सिन्नर मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा पॅनल पूर्ण बहुमताने निवडून येईल अशी मी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संबंधात आज सन्माननीय आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मीटिंगसह आज आपण या ठिकाणी वार्ताहर परिषद या ठिकाणी घेण्यात आली आणि याच्यामध्ये मूळ विषय असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जी मतदार यादी तयार केली जाते त्या मतदार यादीमध्ये एकूण 12 सोसायट्यांचं, कृषी संलग्न अशा सोसायट्यांचं ज्यांचं वर्गीकरण ब मध्ये असायला पाहिजे परंतु ते अ वर्गामध्ये करून आणि ती मतदार यादी जवळजवळ 83 मतदारांनी वाढवली होती. त्यावेळीच ती बाब लक्षात आल्यानंतर, मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ती लक्षात आल्यानंतर आपण तिच्यावरती या ठिकाणी अपील केलं जॉईंट रजिस्ट्रार साहेबांकडे आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती चर्चा होऊन आणि त्या ठिकाणी तो निकाल लागला आणि एकूण 12 सोसायट्यापैकी 11 सोसायट्यांची नावं, एकूण साधारण 83 मतदारांची नावं त्या ठिकाणी कमी करण्याचा आदेश सन्माननीय जॉईंट रजिस्ट्रार साहेब नाशिक विभाग नाशिक यांनी दिला आणि त्याप्रमाणे आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण 83 मतदारांची नावं त्या ठिकाणी या 9 सोसायट्यांची कमी झालेली आहे. अद्यापही त्याच्यामध्ये एक सोसायटी, सोमठाणा सोसायटी बाकी आहे आणि त्याच्यावरती जॉईंट रजिस्ट्रार साहेबांच्या अपीलवरती हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे आणि त्या याचिकेचा निकालही लवकरच अपेक्षित आहे. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागल्याने त्या याचिकेला आता अर्जन्सी आलेली असल्याने लवकरच तो निकाल लागून आणि त्याही 11 सभासदांची नावं, त्या ठिकाणी मतदारांची नावं कमी होण्याची शक्यता आहे. आणि अशा पद्धतीने म्हणजे फक्त निवडणुका जिंकणे यासाठी मग ते कसल्याही बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करून आणि त्या ठिकाणी मतदार वाढवणे आणि निवडणुका जिंकणे हा जो काही समोरच्या ग्रुपचा प्रकार आहे त्याला या निमित्ताने निश्चितच आळा बसेल. आज 83 नावं ते कमी झाले, पुढचाही निकालानंतर अजून 11 कमी होतील. म्हणजे अशा प्रकारे जवळजवळ 94 नावं बोगस पद्धतीचे त्याच्यामध्ये ऍड झाले होते आणि अशी 94 नावं ऍड करून आणि तालुक्याच्या निवडणुका जिंकणे हे किती लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे एवढंच या निमित्ताने मी सांगेल. धन्यवाद.